गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. अनेक पशुपालकाचा प्रश्न आहे. आमच्या गायी 10 वेळा उलटल्या, काय करायचं? खटकाला विकायच्या. मग असा खटकाला विकून तुमचा धंदा होणार का? तर नाही. मग काय करायचं? याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुख्य नियोजन वैरणीचं आहे, मुख्य नियोजन खुराकाचं आहे, मुख्य नियोजन मिनरलचं आहे आणि त्याच्याहीपेक्षा वेल्यानंतरची काळजी अतिमहत्त्वाची आहे. मग कसं काय काय मूळ तर तुमच्या वैरणी चांगल्या पाहिजेत. बारली वगैरे जर खाऊ घालत असेल तर सत्यानाश, नाही खाऊ घालायची. हिरवी वैरण खाऊ घाला. मुरघास लिमिटेड खाऊ घाला. मुरघास पुन्हा जास्त नाही, 20%. वैरणीच्या 20%, मुरघास 20%, दशरथ 60%, सुपर नेपेर खाऊ घाला. मस्त. ही झाली वैरण हिरवी. पुन्हा खुराक हा नैसर्गिक पशु आहारच पाहिजे, ज्याच्यामध्ये युरिया नको आहे, मळी नको आहे, गुळीपेंड नकोच आहे. गुळीपेंड हे गायी ओलटण्याचं महत्त्वाचं साधन आहे. ते तुम्ही रोज खाऊ घालताय. औषध द्यायचं आणि पथ्य पाळायचं नाही. लिव्हर फुगला आहे, डॉक्टर सांगतात दारू पिऊ नका. डॉक्टरचे औषध घ्यायचे, रोज सटकून दारू प्यायची. कसं होईल? फुटणार. तसंच प्रकार हा गायीच्या बाबतीत आहे. तुम्हाला महत्त्वाचं काय पाहिजे तर नैसर्गिक आहार. दाणादाणाचे काय असेल ते तुमच्या हातचं पाहिजे बघा. कोणाच्याही हातचं नका, तुमच्या स्वतःच्या हातचं तुम्ही खाऊ घातलं पाहिजे, तर ते फायदेशीर असेल. याच्यामध्ये नैसर्गिक पशु आहारामध्ये मिनरल पाहिजेत, व्यवस्थित बॅलन्स्ड कॅल्शियम, बॅलन्स्ड फॉस्फरस हे पाहिजेच. तुम्ही जेवढं गायीच्या दुधातून ओढायचं तेवढं द्यात नसेल, पुनर्भरण नसेल, तर ते बोर कोरडं पडतं, विहीर कोरडी पडते, गाय कोरडी पडते, गाय खराब होते, गाय दूध देणार नाही, गाय उलटणार, सगळे प्रॉब्लेम होणार. म्हणून व्यवस्थित कॅल्शियम, व्यवस्थित फॉस्फरस जेवढं घेतात तेवढं मिनरल वाटत द्या. चांगले मिनरल हे सगळे बाजारामध्ये सगळे भुसकट आहेत, काय इलाज नाही. पण पारखून बघून घ्या. चांगलं कंपनी, चांगले ब्रँडेड अमकं तमकं. याच्यानंतर महत्त्वाचा भाग गाय वेल्यानंतर काय करायचं? गाय वेली की पहिलं 2 दिवस 4 वेळा पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळामध्ये मिसळून पाजायचं. झार पडला गोळ्या ठेवायच्या. पुन्हा 10 दिवस, 2 दिवसात झार, 2 तासात झार पडतो. 2 दिवसामध्ये सगळं क्लिअर होतं. पुन्हा 10 दिवस रोज 100 मिली इनोलान 1 टाईम पाजा. 12-15 दिवसाच्या आत एकदा हात घालून डॉक्टरला तपासून लेक्झिन सोडा. हात घातलायचं, तपासायचं, सूज आहे, अमुक आहे, तमुक आहे, बळस आहे, घाण आहे, अमुक आहे, कळमळ आहे, सगळं क्लिअर असा पांढरा शुभ्र काचेसारखा स्त्राव डिस्चार्ज हा 12 दिवसामध्ये असं गायचं दिसतोच. संपलं काम, काळजी संपली. लागा दुधाच्या नादाला मस्तपैकी. असं दूध काढा, मस्त बॅलन्सचं खाऊ घाला, नैसर्गिक खाऊ घाला. लई युरियाचं पशुखाद्य खाऊ घालून दूध काढू नका. तिचं शरीर टिकलं पाहिजे आणि दूध पण दिलं पाहिजे, तिच्या शारीरिक क्षमतेचं दूध पाहिजे असं दूध काढा. 60व्या दिवशी तिचं पुन्हा फॉस्फरस कमी होतंच. एक सोडा फास नावाचं 1 किलोवर सोडा फास द्या. गाय माझावर येईल. 80व्या दिवशी पुन्हा गाय माझावर येईल. पहिला माज जिरवा, 60-65व्या दिवसाचा दुसऱ्या माझाला ती गाय भरवा. गाय माझावर येईल. चांगला माज येण्यासाठी हिटाली नावाच्या आयुर्वेदिक गोळ्या द्या. म्हणजे काय होईल तर तो माज स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल, की जसं शेपटापासून अगदी योनी मार्गापासून असेल खाली जेमिनल टेकेपर्यंत असा जाड जूड काचेसारखा नितळ असा, काही त्याच्यामध्ये बुडबुडं नाही, अमुक नाही, तमुक नाही, असा माझा असेल तर एका एक्स्ट्रामध्ये गाय भरली जाते. कशाला 10 वेळा उलटते, 15 वेळा उलटते? कशाला धंदा करताय? हां, काळजी घेता येत नाही का धंदा करताय? मग स्वतःचं वाटोळं करताय. तसं करू नका बाबांनो. तर काळजी घ्या, फॉस्फरसची लेवल बाळगा, तिची पिशवीची काळजी घ्या. पिशवीचं सर्व्हिसिंग पाहिजे. अहो 9 महिने तिच्या पोटात बाळ आहे, ते साधं 500 किलोमीटर झालं तर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो. 9 महिने नॉनस्टॉप त्याचं काम आहे, तिची सर्व्हिसिंग झालं पाहिजे, तिचं घाण निघायला पाहिजे, तिचं सूज कमी झालं पाहिजे, नॉर्मल झाली पाहिजे. आणि ती केल्यानंतर 90व्या दिवशी गाय माझ्यावर येते, भरली जाते, व्यवस्थित होते. काय होत नाही बघा. वर्षाला वेध देतं. जो वर्षाला वेध घेतो तोच खरा पशुपालक.
या बघा रेकॉर्ड बघा माझं. आता कमी केलं गाई 40च आहेत, पूर्वी होत्या 80, पण तरी पण बघा जी गाय या महिन्यात विली तीच पुढच्या वर्षी त्याच महिन्यात व्यायली पाहिजे. दुसरं नाही असेल तर धंदा नाही. भले अर्धा लिटर दूध कमी, माझ्या गाई इतराच्या तुलनेत अर्धा लिटर 1 लिटर दूध कमी देतात, पण गाय तगड्या, गाय हेल्दी, वर्षाचं वेत. त्याचं कारण वेल्यानंतरची काळजी, कॅल्शियमची लेवल, फॉस्फरसची लेवल, संतुलित नैसर्गिक पशुआहार आणि चांगली वैरण, ह्या सगळ्याचा परिपाक ही गाय सांभाळणं आहे. उठला आणि काहीतरी केलं नाही होत. तर काळजी घ्या. आणि मी जेवढं पोटतिडकीनं सांगतोय ह्याचं अनुकरण करा. हे करमणूक म्हणून बघू नका, याचं अनुकरण करा, बघा आणि अनुभवा. भेटूया पुढच्या भागामध्ये.